हाय हॅलो नमस्कार। उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण खमंग कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत, जी आपण मिक्स कडधान्यांपासून बनवणार आहोत। चला मग बघूया कशी बनवायची। यासाठी आपण भिजवलेली कडधान्य घ्यायची आहेत। त्यामध्ये मटकी, हिरवे वाटाणे, सफेद वाटाणे, काळे चणे, हिरवे चणे, काबुली चणे आणि मूग घेतले। हिरव्या मिरच्या घेतल्यात, हळद, कढीपत्ता, आलं आणि मीठ घेतले। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सर मधून वाटून घेणार आहोत। साधारण 7 ते 8 तास आधी ही कडधान्य भिजत घातली होती। पाव वाटी ही कडधान्य भिजवलेली होती, जी भिजून आता अर्ध्या वाटीपेक्षा जास्त झालेली आहेत। ही वाटून घेताना आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाहीये। चालू बंद मोडवर मिक्सर करत ही वाटून घ्यायची आहे। जाडसर अशी वाटली गेली पाहिजे। ही बघा, कडधान्य आपली वाटून झाली आहे, अशी जाडसरच हवी। या कडधान्यांमध्ये एखाद दुसरं कडधान्य घरी अवेलेबल नसेल तरी सुद्धा तुम्ही ही भजी करू शकता। आता हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया। यामध्ये आता आपण 1 चमचा जिरं घालूया, 1 चमचा ओवा घालूया आणि 1 चमचा तीळ घालूया। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ हे सगळं आणि चमच्याने थोडंसं असं मिश्रण हलकं करून घेऊ। भजी तळण्यासाठी हे मिश्रण तयार आहे। आता तेल तापत ठेवलंय। तेल तापलंय आपलं आता इथे। आता आपण भजी सोडायला घेऊया। यासाठी मी एका वाटीत पाणी घेतलंय, त्यात चमचा बुडवलाय, म्हणजे चमच्यातून मिश्रण पटकन तेलात पडेल। म्हणून आपण चमचा वाटीत बुडवून असा प्रत्येक वेळेला भजी सोडायची आहे। हे बघा, अशी ही भजी सोडून झाली आहे आपली। 2 ते 3 मिनिटं आपण असंच थांबूया। गॅस मंद आहे। आता झाऱ्याच्या मदतीने असं थोडं त्यांना हलवून घेऊ आणि मग 2 ते 3 मिनिटांनी आपण ही भजी पलटून घ्यायची आहे। मंद ते मध्यम आचेवर आपण ही भजी तळून घ्यायची आहे, म्हणजे छान आतपर्यंत भजी तळली जाईल। पुन्हा 2-3 मिनिटांनी आपण भजी हलवून घेतली आहे। छान अशी तांबूस खरपूस दिसू लागली की मग आपण ही भजी काढून घेणार आहोत। तयार आहे आता आपली भजी, आपण काढून घेऊया। चला, अशाच प्रकारे आपण ही सगळी भजी तळून घेऊया। चमचा आपण पाण्यात बुडवल्यामुळे हे मिश्रण चमच्याला चिकटत नाही आणि ते अलगद तेलात सुटते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या भजी सोबत खायला हिरवी चटणी सुद्धा करू शकता किंवा मग टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता। पण खरं तर अशीच ही गरम गरम खूप छान लागते। ही कडधान्य फक्त 7 ते 8 तास आधी भिजवलेली होती। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांना मोड आणून अशी भजी करू शकता। ही बघा, किती छान खमंग भजी दिसते आपली। तुम्ही नक्की ट्राय करा। लहान मुलं असतील आणि कडधान्य खात नसतील तर मग तुम्ही नक्कीच ट्राय करा ही भजी, त्यांना खूप आवडेल। सर्व भजी तळून झाली आहे आपली। आता आपण काढून घेऊया। एखाद्या चहाच्या वेळेला जर कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही या भजीचा बेत नक्की करू शकता। मग कशी वाटली ही रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।